Hello friends, welcome once again. So today we will see the next part of this particular topic, that is communication system. Okay, so I have written here the introduction to the communication system. मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो टॉपिक आहे तो दोन पार्टमध्ये आपण डिवाइड करतोय. एक जो पार्ट होता तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हशी रिलेटेड होता, सिग्नलशी रिलेटेड होता, आणि आता जो दुसरा पार्ट असेल जो ॲक्च्युअल कम्युनिकेशन सिस्टीमशी रिलेटेड असेल. आता हे अभ्यास करत असताना कम्युनिकेशन म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं माहीत पाहिजे आपल्याला. पूर्वीच्या काळीचं जे कम्युनिकेशन होतं ते अगदीच वेगळ्या पद्धतीनं होतं. त्यावेळेला कुठल्याही वेव्हचा शोध नव्हता किंवा कुठल्याही डिव्हाइसचा शोध नव्हता, कुठल्याही सिस्टीमचा शोध नव्हता, तरीसुद्धा कम्युनिकेशन टेक प्लेस होत होतं. मग काही लेटर्स लिहून आपण ते कम्युनिकेशन म्हणजे पहिली लोक करायची, किंवा एखाद्या व्यक्तीला ती माहिती द्यायची आणि ती व्यक्ती जाऊन मग ते कम्युनिकेशन करायची. मग ही बरीच प्रोसिजर होती, लेंदी प्रोसिजर होती. मग त्याच्यामध्ये बरेचसे नॉईज पण होते. बघा, नॉईज म्हणजे बऱ्याचशा चुका असणार ना. म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला निरोप दिला आणि तोच निरोप ती व्यक्ती जाऊन देईल असं होऊ शकत नाही ना. इट डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, इट डिपेंड्स अपॉन द पर्सन टू हुम यू आर गिविंग द इन्फॉर्मेशन टू सेंड. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या कम्युनिकेशनमध्ये होत्या आणि त्याच्यात बरेचसे ड्रॉबॅक्स होते. मग जसं डे बाय डे इन्व्हेन्शन्स होत गेले तसं मग पहिल्यांदा वेव्हचा शोध लागला, वेव्ह सिग्नलचा शोध लागला, आणि सिग्नलच्या थ्रू एखादी इन्फॉर्मेशन आपण पाठवू शकतो असा एक त्याच्यामध्ये शोध लागला पुन्हा. आणि ह्या सगळ्या वेव्ज मग तयार केल्या गेल्या. मग काही नॅचरल वेव्ज तिथं यूज केल्या गेल्या, काही आर्टिफिशियल तयार केल्या गेल्या. ओके, सो ह्या सगळ्या वेव्ज आल्यानंतर ह्या वेव्हचा वापर मग पुढं कुठं तर कम्युनिकेशन सिस्टीमसाठी झाला. कारण कुठलीही इन्फॉर्मेशन जर आपल्याला एका प्लेसवरनं दुसऱ्या प्लेसवरती जर पाठवायची असेल तर आपल्याला एखाद्या वेव्हची मदत घ्यावी लागते. त्या वेव्हबरोबर ती इन्फॉर्मेशन मॅच करावी लागते किंवा मिक्स करावी लागते, आणि मग ती वेव्ह त्या इन्फॉर्मेशनला घेऊन पुढच्या एंड युजरकडे ती जाणार आहे, आणि पुन्हा तिथं ती इन्फॉर्मेशन सेपरेट होणार त्या वेव्हपासून, आणि जी काही इन्फॉर्मेशन आपण पाठवलेली आहे ती समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या सिस्टीमला जाऊन मिळणार आहे. सो एक जनरल कम्युनिकेशन ही प्रोसेस असते. आता आपण इन डिटेल थोडंसं जाऊया की सुरुवातीपासूनच नक्की कम्युनिकेशन म्हणजे काय. तर कम्युनिकेशन इज वन ऑफ द प्रोसेस. ION इज देअर, सो इट इज वन ऑफ द प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे ना. सो पहिल्यांदा मी काय करतो, कम्युनिकेशनची डेफिनेशन तुम्हाला समजावून सांगतो. व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन. ओके, व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन. सो इट इज प्रोसेस, इट इज वन ऑफ द प्रोसेस, इट इज प्रोसेस ऑफ कशाची प्रोसेस आहे. इट इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग द इन्फॉर्मेशन, exchanging the information. सिंपल एवढं म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं, पण त्यात अजून तुम्ही म्हणू शकता फ्रॉम वन प्लेस टू द अनादर प्लेस. थोडक्यात एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती इन्फॉर्मेशन पाठवणे किंवा पुढच्या जागेवरनं आपल्या जागेवरती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करणे. कारण फक्त पाठवणे असं नाही होऊ शकत, रिसीव्ह पण करणे होऊ शकतं ना. ओके, जर एकाच साईडनं कम्युनिकेशन असेल, जर एकाच जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जर इन्फॉर्मेशन जात असेल तर त्याला आपण वन वे कम्युनिकेशन म्हणतो. बघा, तर कम्युनिकेशनमध्ये दोन प्रकार असतात. एक वन वे कम्युनिकेशन असतं आणि एक टू वे कम्युनिकेशन असतं. सो वन वे कम्युनिकेशनचा जनरली अर्थ काय असतो, तर एका जागेवरनं इन्फॉर्मेशन फक्त जाणे. ओके, त्याला वन वे कम्युनिकेशन म्हणायचं. पण आता वन वे कम्युनिकेशन पॉसिबल नाही. आता टू वे कम्युनिकेशन्स डेव्हलप झालेले आहेत. पहिल्या काळी जर तुम्ही वॉकी टॉकीचं जर एक्झाम्पल घेतलं तर वॉकी टॉकी हे वन वे कम्युनिकेशन डिव्हाइस होतं. बघा, म्हणजे त्याच्यामध्ये कसं व्हायचं, एकदाच व्यक्ती बोललेला पुढच्याला ऐकायला जायचं, मग थोड्या वेळानं ती पुढची व्यक्ती बोलायची. कारण दोन्ही व्हॉइस एकत्र येऊन ते कम्युनिकेशन पॉसिबल होत नव्हतं. फक्त सिंगल चॅनल होता ट्रान्समिशनचा ॲज वेल ॲज रिसेप्शनचा, म्हणून त्याला वन वे कम्युनिकेशन असं म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला एखाद्याशी बोलायचं झालं तर मी काहीतरी बोलणार आणि बोलल्यानंतर मी एखादा पर्टिक्युलर वर्ड वापरणार, ओव्हर अँड आउट वगैरे असं. मग त्या समोरच्या व्यक्तीला कळणार की ह्या व्यक्तीचं बोलणं संपलेलं आहे. मग ती समोरची व्यक्ती तिकडून बोलणार, ती पण व्यक्ती बोलून झाल्यानंतर ओव्हर अँड आउट किंवा ओव्हर असं काहीतरी म्हणणार. म्हणजे हे एक समज होती की कम्युनिकेशन कशा पद्धतीनं होतंय. सो वन वे कम्युनिकेशन होतं. त्याच्यानंतर मग डुप्लेक्स आलं, डुप्लेक्स कम्युनिकेशन, टू वे कम्युनिकेशन आलं, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडनं इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केली गेली, रिसीव्ह केली गेली. याचा अर्थ एक्सचेंज केली गेली इन्फॉर्मेशन. ओके, सो एक्सचेंजिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस इज व्हेरी सिम्पल कॉमन फेनॉमेनॉन ऑफ द
कम्युनिकेशन, त्याला मराठीमध्ये दळणवळण असं म्हणतात, बरोबर ना, देवाणघेवाण म्हणूया आपण, दॅट इज कम्युनिकेशन. So we will see the introduction of the communication system, and main we will see the block diagram of the communication system. That is very important. एक theoretical point आहे, आज मोस्टली theoreticalच आपल्याला बघायला लागेल सगळं बरंचसं कम्युनिकेशन रिलेटेड. सो ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. ओके, थोडंसं फास्ट होत असेल तर मला तसं सांगा, मेसेज करत चला लेक्चर झाल्यानंतर की लेक्चरचं स्पीड थोडंसं कशा पद्धतीनं आहे थोडं मला प्रत्येक वेळेला सांगत चला. एकतर ते फार स्लो होतं आहे, फार फास्ट होतं आहे, काय होतं हे मला सांगत चला प्रत्येक वेळेला, म्हणजे मला थोडंसं कळेल. नाहीतर अनावधानाने मी शिकवत राहतो, मग नक्की फास्ट चाललं आहे स्लो चाललं हे मला पण लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा थोडंसं मला ते सांगत चला. ओके, सो वी विल सी द ब्लॉक डायग्राम ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम. आता ब्लॉक डायग्राम समजून घेण्याच्या आधी आपण कम्युनिकेशन्समधले जे टाईप्स आहेत किंवा कम्युनिकेशनमधल्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेस कशा कशा पद्धतीनं होतात याचा आपण पहिल्यांदा काय करूया, स्टडी करूया, की म्हणजे कम्युनिकेशनमध्ये नक्की काय होतं, सुरुवात कुठनं होते आणि मधला पार्ट काय असतो आणि मग अगदीच एंडचा पार्ट काय असतो, हे एक जनरल आपण पहिल्यांदा बघूया. ओके, आता कम्युनिकेशन म्हणजे काय म्हटलं की आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन पाठवायची आहे किंवा रिसीव्ह करायची, तर आपण त्यातले पाठवायची असं कन्सिडर करूया. इट मीन्स वी हॅव टू ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन. मग आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय, टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन कुठल्या कुठल्या असू शकतात. आपण काय पाठवतो मला सांगा, इंटरनेटच्या माध्यमातून डेटा पाठवतो. मग तो डेटा कुठल्या प्रकारे असू शकतो, एकतर तो माझा व्हॉईस असू शकतो, आपला व्हॉईस असू शकतो ना, ज्याला ऑडिओ फाईल म्हणतो आपण. एकतर तो टेक्स्ट असतो, लिहिलेला किंवा टाईप केलेला डेटा असेल, टेक्स्ट असेल, किंवा व्हिडिओ, एखादा व्हिडिओ शूट केलेला असेल तो डेटा असेल. ओके, किंवा एखादा स्कॅन कॉपीज अशा टाईपमधला एखादा डेटा असेल. नंबर ऑफ टाइप्स ऑफ डेटाज आर अवेलेबल. ओके, अँड वी हॅव टू ट्रान्समिट दोज डेटा टाइप्स टू द रिसिव्हर. आपल्याला हे डेटा टाईप सगळ्यांना काय करायचे आहेत, पाठवायचे आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे जो डेटा आहे तो डेटा म्हणजे थोडक्यात काय तर इन्फॉर्मेशन सोर्स आहे. इन्फॉर्मेशन सोर्स आहे बघा, सुरुवात कुठनं झाली बघा, इन्फॉर्मेशन सोर्स, की ही इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची पुढे पाठवायची आहे ना, म्हणजे थोडक्यात ही काय झाली, इन्फॉर्मेशन सोर्स झाली. आता ही इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे काय असेल, मग टेक्स्ट असेल, ऑडिओ असेल, ओके, सपोज व्हिडिओ असेल, और एनी फाईल एटसेट्रा असं म्हणतो. ओके, सो दिस इज डेटा टाईप अँड वी हॅव टू ट्रान्समिट दिस डेटा टाईप. मग हा ॲनालॉग असेल, हा डिजिटल कन्वर्ट करून आपल्याला पाठवावं लागतं असं आपण म्हणूया. ओके, सध्या तर ही ॲनालॉग सिस्टीम सुरू आहे आपल्याला माहीत आहे. आता ॲनालॉग आणि डिजिटलचा मी अर्थ सांगितलेला होता बघा. ॲनालॉग सिग्नल कसा असतो, इट इज कंटिन्युअसली व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, अँड इट इज नॉट कंटिन्युअसली व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम, इट इज इन डिस्क्रीट फ्रॉम आयदर 0 or 1 or 0 or +5 व्होल्ट म्हणतो ना, हे मात्र 0 -5 +5 आणि हा कंटिन्युअस व्हॅरिंग आहे बघा विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो ॲनालॉग आणि डिजिटलमधला फरक आपण बघितलेला आहे. ओके, सो हा झाला ॲनालॉग सिग्नल आणि हा झाला डिजिटल सिग्नल. टॉपिकच्या सुरुवातीलाच आपण ते डिफाईन केलेलं होतं, लक्षात येते का बघा. ओके, सो ॲनालॉग अँड डिजिटल दीज आर द 2 टाईप्स ऑफ द सिग्नल. आपण हे लॉजिक गेट्समध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सो ॲनालॉग म्हणजे लक्षात ठेवा, इट इज व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम, and digital is also varying with respect to time, but it has only 2 values. डिजिटलला एकतर प्लस व्हॅल्यू असते किंवा एकतर 0 असते. मग 0 असते त्याला झिरोज म्हणतात बायनरी फॉर्ममध्ये, आणि जी +5 व्होल्ट असते त्याला 1 म्हणतात. म्हणजे डिजिटल डेटा जो आहे तो फक्त आणि फक्त 0 1 0 1 अशा फॉर्ममध्येच असतो बघा. ओके, सो ॲनालॉग डेटा ॲज वेल एज डिजिटल डेटा. सो इथं जे आपण बघणार आहोत ते सगळं कसं आहे, ॲनालॉग आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, आता हा जो ॲनालॉग सिग्नल आहे किंवा ही जी ॲनालॉग सिस्टीम आहे ते आपण इन्फॉर्मेशन सोर्स कन्सिडर केलं. हा इन्फॉर्मेशन सोर्स आपल्याला पाठवायचा आहे पुढं. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, तर हा पहिल्यांदा आपल्याला ट्रान्समीटरला द्यावं लागेल, ट्रान्समीटरला. सो पुढचा ब्लॉक कुठला असेल, ट्रान्समीटर असेल. ट्रान्समीटर काय काम करेल, आलेला डेटा घेईल, एकत्र करेल आणि चला पाठवेल. ओके, पण ट्रान्समीटरच्या आतमध्ये कोण असते हे पण आपण नंतर बघूया. चला, ट्रान्समीटरनं डेटा पाठवला, मग तो डेटा कुणाच्या मदतीनं जाईल, रस्ता पाहिजे ना जायला, म्हणून त्याला मी काय म्हटलं, चॅनल म्हटलं बघा, मीडियम म्हणतो मी, मीडियम. हे मग वायर्ड असतं किंवा वायरलेस असतं ना. पहिल्या काळी वायर्ड असायचं, वायर्ड म्हणजे वायर असायची, आणि आत्ता मात्र हे मीडियम कसं झालेलं आहे, वायरलेस झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणच नाही आहे, कोणच नाही याचा अर्थ वेव्हज आहेत ज्या दिसत नाही आहेत आपल्याला, म्हणून त्या मीडियमला मी काय म्हटलं,
वायरलेस मीडियम असं म्हणलं. ओके, सो वायरलेस मीडियमच्या मदतीनं आपल्याला हा डेटा काय करायचा आहे, पुढं पाठवायचा आहे. बघा, इन्फॉर्मेशन घेतली आपण, कुणाला दिली, ट्रान्समीटरला दिली. ट्रान्समीटर त्याचं काम करणार आहे. मग ट्रान्समीटरनं काय केला, डेटा पाठवला. मग तो कसा पाठवला, काय की त्याच्या आतमध्ये कोण कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे. सो ट्रान्समीटरनं काम काय केलं, तर ट्रान्समीटरनं तो डेटा पुढं पाठवला. कुणाच्या मदतीनं, रस्त्याच्या मदतीनं. अगदी सिंपल. चला, रस्त्यावर हा डेटा आला. तो डेटा कुणाकडे जाणार आहे, पुन्हा जो रिसिव्हर बसलाय ना तिकडं, रिसिव्हर, तो रिसिव्हर काय करेल, हा डेटा रिसिव्ह करेल. ओके, सो रिसिव्ह करून हा पुन्हा डेटा कोणाला द्यायचा आहे, त्याला देऊन टाकेल तो, म्हणजेच एंड युजर म्हणतो मी त्याला. बघा, थोडक्यात 5 ब्लॉक आपण महत्त्वाचे ड्रॉ केले. सगळ्यात मधला जो ब्लॉक आहे त्याला आपण चॅनल म्हटलं किंवा त्याला आपण मीडियम असं म्हटलं. सो पहिल्यांदा डेटा जो आहे तो इन्फॉर्मेशन सोर्सकडनं घेतला जाईल. तो डेटा ट्रान्समीटरला दिला जाईल. ट्रान्समीटरकडनं तो डेटा चॅनलला दिला जाईल. चॅनलकडनं तो डेटा रिसिव्हरला पाठवला जाईल. रिसिव्हरनं डेटा घेतला, चला कुणाला द्यायचा आहे, एंड युजरला द्यायचा. सो तो डेटा एंड युजरला दिला जाईल. सो ही अशी प्रोसेस होते बघा. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण म्हणूया, दिस इज मेसेज सिग्नल, दिस इज मेसेज signal, here is again message signal, and this is also what, here is also message signal. म्हणजे जो काही सिग्नल आहे, जो काही मेसेज आहे सिग्नलच्या फॉर्ममध्ये, तो इथं असेल आणि तो कुणाला मिळाला, एंड युजरला मिळाला. मग एंड युजरला जे काही मिळणार आहे ते काय असेल, सेम या पद्धतीने असेल ना, टेक्स्ट असेल किंवा काहीतरी ऑडिओ असेल असं आपण म्हणूया, किंवा काहीतरी व्हिडिओ असेल असं आपण म्हणूया, फाईल्स काहीतरी असतील, एटसेट्रा एटसेट्रा. ओके, म्हणजे हा जो काही डेटा आहे तो ह्या सगळ्यांच्या मदतीने इथं पास झाला. सो दिस इज नथिंग बट द कम्युनिकेशन सिस्टीम ब्लॉक डायग्राम. ओके, पण अजून एक टर्म आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता हे एवढं सगळी सिस्टीम आहे असं आपण म्हणूया, ही महत्त्वाची सिस्टीम आहे ना. ट्रान्समीटर आहे, रिसिव्हर आहे, ज्याच्यामध्ये रस्ता आहे, रस्त्यालाच आपण चॅनल म्हटलेला आहे किंवा मीडियम म्हटलेला आहे, आणि रिसिव्हर आहे. पण याच्यामध्ये कोणतरी येऊ शकतो बघा. सो कोण येऊ शकतो याच्यामध्ये, तर एक प्रकारचा नॉईज येऊ शकतो. नॉईज म्हणजे चॅनलमध्ये नॉईज येऊ शकतो मोस्टली. इथं मी सेंटरला दाखवलं, याचा अर्थ चॅनललाच नॉईज हा येऊ शकतो असं म्हणे आपण. ओके, सो नॉईज कॅन बी इंट्रोड्यूस टू द चॅनल. आता चॅनल म्हणजे काय म्हटलं बघा, चॅनल म्हणजे आपण वायरलेस लिंक म्हटलेलं आहे किंवा वायरलेस रस्ता म्हटलं ना मी थोडक्यात. तर तो वायरलेस रस्ता, वायरलेस लिंकलाच आपण इथं नाव दिलेलं आहे, चॅनल असं नाव दिलेलं आहे. सो या चॅनलवरती काय येऊ शकतो, नॉईज येऊ शकतो. बरोबर. मग आता मला सांगा, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी विचारतो तुम्हाला, की समजा एखादा रस्ता आहे, आपण व्हेकल घेऊन चाललेलो आहे त्या रस्त्यावरून. जर तो रस्ता अगदीच प्लेन असेल, चांगला असेल, डांबरीकरण केलेला, सिमेंटचा अगदीच स्टँडर्ड रस्ता असेल, रोड असेल, तर आपण काय अगदी फास्ट त्याच्यावरनं जाऊ शकतो व्हेकल घेऊन. म्हणजे आपलं स्पीड जास्त असू शकतं, आपण कमीत कमी वेळेमध्ये काय करू शकतो, त्या ठिकाणी पोहोचू शकतो. बरोबर ना, अगदी सिंपल आहे ना. म्हणजे जेवढा रस्ता चांगला असेल तेवढा आपली जर्नी जी आहे ती काय होणार आहे, चांगली होणार आहे. म्हणजे आपण एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसपर्यंत अगदी फास्ट जाणार आहे, इफ द रोड इज बेटर और इफ द रोड इज व्हेरी क्लिअर. साहजिकच आहे ना प्रॅक्टिकली. तसंच कम्युनिकेशनमध्ये जर चॅनलमध्ये कुठलाही नॉईज नसेल तर ते कम्युनिकेशन कसं होतं, पॉसिबल होतं, व्यवस्थित होतं, कमी वेळांमध्ये होतं. पण मला सांगा, जर रस्ता खराब असेल तर आपल्याला व्यवस्थित ड्राईव्ह करता येतं का, तर आपल्याला व्यवस्थित ड्राईव्ह करता येत नाही. म्हणजे आपल्याला स्पीड कमी जास्त करत करत जावं लागतं, सारखे गिअर चेंज करावे लागतील, थोडंसं थांबावं लागेल, उतरून जावं लागेल कदाचित रस्ता खूपच खराब असेल तर. मग यामध्ये काय होणार आहे, तर यामध्ये आपली जी काही एनर्जी आहे ती एनर्जी तिथं खर्च होणार आहे, मॅक्सिमम एनर्जी. आणि एकतर टाईम जो आहे तो कसा असणार आहे, टाईम जास्त लागेल ना आपल्याला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत पोहोचायला. सो हे सगळं जे काय आहे, तो जो कम्युनिकेशन मीडियम आहे दोन पॉईंटच्या मध्ये, म्हणजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरच्या मध्ये जे काही कम्युनिकेशन मीडियम आहे, त्या मीडियमवरती काय डिपेंड आहे, कम्युनिकेशनचा रेट डिपेंड आहे किंवा कम्युनिकेशनचा टाईम डिपेंड आहे, कम्युनिकेशनची इफिशियन्सी डिपेंड आहे. बरोबर, त्याचा गेन डिपेंड आहे. सो जेवढा रस्ता चांगला असेल तेवढं कम्युनिकेशन काय होऊ शकतं, फास्ट होऊ शकतं. जसं आपल्या लाईफमध्ये सुद्धा रस्ता चांगला असेल तर आपलं गाडी फास्ट जाऊ शकते आपली गाडी. तसंच जर कम्युनिकेशनमध्ये जर चॅनल क्लिअर असेल तर सिग्नल लगेच जाऊ शकतो. मग बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल बघा, रेंज नसली की फोन लागत नाही आपण म्हणतो ना. मग रेंज नाही याचा अर्थ रस्ताच अवेलेबल नाही आहे, तो वायरलेस रस्ता आहे ना, वायरलेस रोड आहे तो. मग तो जर अवेलेबल नसेल किंवा तो जर अगदी कमी जास्त प्रमाणामध्ये असेल तर रेंज कमी जास्त होते असं आपण म्हणतो. मग रेंज कमी जास्त झाली तरी सुद्धा आपला व्हॉइस ब्रेक होतो, कधी कधी पोहोचतो, कधी ब्रेक होतो, असं होतं ना.
सो इट डिपेंड्स अपॉन द रेंज असं आपण म्हणतो. सो जेवढी रेंज चांगली असेल तेवढं कम्युनिकेशन काय होऊ शकतं, व्यवस्थित पॉसिबल तिथं होऊ शकतं. अगदी सेम तसं आहे. इट डिपेंड्स अपॉन द चॅनल, बट इन द चॅनल द नॉईज कॅन बी इंट्रोड्यूस्ड. ओके, सो दिस इज वन ऑफ द बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम. याच्यामध्ये काय पॉईंट्स हायलाईट लिहायचे आहेत ते तुम्ही एकेका वाक्यामध्ये लिहा. बघा, पहिल्यांदा डायग्राम तर व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. इट कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन सोर्स. मी सांगतो तशी वाक्य लिहा, एक एकच वाक्य देतो प्रत्येकाबद्दल. याच्याबद्दल काय लिहितो बघा. इट कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन सोर्स लाईक टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ फाईल एटसेट्रा अँड वी हॅव टू सेंड दिस फाईल टू द अनदर पॉईंट. सिंपल याच्याबद्दल पहिलं वाक्य लिहिलं. नेक्स्ट, ट्रान्समीटर. इट कन्सिस्ट ऑफ ट्रान्समीटर विच टेक्स डेटा फ्रॉम द इन्फॉर्मेशन सोर्स अँड गिव्स टू द रिसिव्हर थ्रू द कम्युनिकेशन चॅनल. बस एवढंच म्हणा. इट कन्सिस्ट ऑफ चॅनल. चॅनल इज द वायरलेस medium through which the waves or the signal can be transmitted. Simple. Receiver is the device or it is a block which receives the data from the wireless communication channel and it gives to the end user. Okay, and end user is the final point at which whatever data is transmitted by the transmitter which is to be regained at this point. तो मिळवला ना तिथे डेटा. So this is our possible communication, that is we can transmit this text to this point. ओके, मग आता याच्या आतमध्ये काय काय असतं हे थोडक्यात बघूया. आता याच्या आतमध्ये सेन्सर्स असू शकतात, ट्रान्सड्यूसर्स असू शकतात. म्हणजे बघा, मी एक फोनचं उदाहरण घेतो. हेच फोनचं उदाहरण आहे असं आपण कन्सिडर करूया. आपण जेव्हा फोनवरती बोलतो तेव्हा आपण जे बोलतोय ते म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत ना. मग आपले व्हायब्रेशन्स कसे आहेत तर मेकॅनिकल व्हायब्रेशन्स आहेत. मग आपले व्हायब्रेशन्स हे इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट केले पाहिजेत. तर फोनच्या आतमध्ये एक सेन्सर आहे. आपण ज्या ठिकाणी बोलतो तिथं माईक आहे, सेन्सर आहे थोडक्यात इथं. तर आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती व्हायब्रेशन्समध्ये घेतली जाते आणि त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकमध्ये केलं जातं. मग त्या सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, त्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवली जाते. तो सिग्नल ट्रान्समीटरला दिला जातो. ट्रान्समीटर म्हणजे कोण, की ट्रान्समीटर काम काय करेल, आलेला सिग्नल घेईल आणि पाठवेल. तर ट्रान्समीटरच्या आतमध्ये मॉड्युलेशन होतं बघा. आता मॉड्युलेशन म्हणजे सुद्धा आपण इन डिटेल बघणार आहे. सो मॉड्युलेशन झालं, ट्रान्समीटरनं सिग्नल ह्याच्या थ्रू पाठवला, चला वायरलेस रस्त्यामधून सिग्नल आला. रिसिव्हरनं पुन्हा डिमॉड्युलेशन केलं. इथं जी प्रोसेस होते त्याच्या रिव्हर्स प्रोसेस इथं होते बघा. मी तुम्हाला मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन सांगणार आहे डिटेलमध्ये. आणि इथं सेपरेट झाला सिग्नल आणि सेपरेट होऊन काय झाला आपल्याला, तो पुढच्या फोनवरती तो सिग्नल म्हणजे व्हॉइस आपला ऐकायला मिळाला. लक्षात येते. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. सो याला म्हटलं जातं बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम. सो कुठले कुठले ब्लॉक आहेत आणि कुठल्या कुठल्या ब्लॉकचे महत्त्व त्याच्यामध्ये आहे हे सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या. कारण याच्यावरती बऱ्याचशा डेफिनेशन्स आणि बऱ्याचशा टर्म्स आहेत त्या मी तुम्हाला याच्या पुढे गेल्यानंतर सांगणार आहे. सो आपण याच्या रिलेटेड ज्या ज्या काही टर्म्स आहेत त्या आधी लिहूया. थेरॉटिकल सगळ्या आहेत आणि त्या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इन डिटेल देईन. चला इथपर्यंत लिहून घ्या. ह्याला म्हणायचं बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम. ओके, वन बाय वन डेफिनेशन्स आपण ॲज पर बुक जाऊया. प्रत्येकाचं मिनिंग तुम्हाला इन डिटेल सांगितलं जाईल. हेडिंग बघा, कॉमनली यूज्ड टर्म्स इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम. commonly used terms in electronic communication system. This is the heading, and in this heading we are going to see the which terms which are commonly used in the communication system. जनरल टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत की ज्याचा काहीतरी कम्युनिकेशन सिस्टीममध्ये रोल आहे आणि त्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये व्यवस्थित वापरले जातात. सगळ्यात महत्त्वाचं सिग्नल, द इन्फॉर्मेशन कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल फॉर्म दॅट इज सुटेबल फॉर ट्रान्समिशन. व्हॉट इज मीन बाय सिग्नल? फर्स्ट टर्म दॅट इज सिग्नल. सो सिग्नल म्हणजे काय, एक इन्फॉर्मेशन आहे ना, वेव आहे ना एक प्रकारची. द इन्फॉर्मेशन बघा सोपं मिनिंग आहे एकदम. द इन्फॉर्मेशन कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल फॉर्म, कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल फॉर्म. मगाशी मी तुम्हाला एक माईकचं एक्झाम्पल सांगितलं ना की मी बोलतोय म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत. ही व्हायब्रेशन्स त्या माईकच्या मदतीनं, सेन्सरच्या मदतीनं इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट
केली जातात. सो द इन्फॉर्मेशन कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल फॉर्म that is suitable form for that is suitable for transmission. साहजिकच ट्रान्समिट करण्यासाठी सुटेबल पाहिजे ना ते. फॉर ट्रान्समिशन इज कॉल्ड ॲज सिग्नल. मगाशी मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, ॲनालॉग सिग्नल एक दाखवला होता, डिजिटल सिग्नल एक दाखवलं होतं. लाईक दिस इज ॲनालॉग सिग्नल. Suppose this is +5 0 -5 and this is somehow digital. याला दोनच लेवल्स असतात, एक 0 आणि एक 5. हे 0 आणि 1 किंवा 0 आणि +5 व्होल्ट म्हणतात. ओके, सो दिस इज analog signal. It is varying with time and it is digital signal. So it has only 2 discrete values. म्हणजेच डिजिटल व्हॅल्यूज असतात त्यांना, पण हा मात्र with respect to time vary होतो. So this is our first term and it is mostly used in the communication and the term is what? Signal. The information converted into electrical form that is suitable for transmission. Next, transmitter बघूया. A transmitter converts the signal produced by a source of information. Transmitter बघूया. Transmitter. Okay. So a transmitter converts the signal produced by a transmitter converts a signal ला convert करेल converts a signal produced by a source of information into a source of information. सुरुवात होती ना source of information. A source of information into a form suitable into a form म्हणजे त्याचं नेचर, into a form suitable for transmission म्हणतो मी, suitable for transmission. Okay, suitable for transmission through the channel, suitable for transmission through the channel म्हणजे काय, वायरलेस चॅनल ना. ओके, सो इट इज नथिंग बट ए वन टाइप ऑफ ब्लॉक अँड दिस ब्लॉक इज कॉल्ड ॲज ट्रान्समीटर. आता ट्रान्समीटरच्या आतमध्ये मॉड्युलेशन होत असतं. आता मॉड्युलेशनचा अर्थ आपण बघणार आहे जनरल काय आहे ते मी इन डिटेल तुम्हाला सांगणार आहे. मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशनचा पुढचा पॉईंट आहे, याच्या पुढचा. आधी ह्या सगळ्या टर्म्स आपण बघून घेऊया, मग पुढचं घेऊया. नेक्स्ट ट्रान्सड्यूसर टर्म आहे बघा पुढची. ट्रान्सड्यूसर्स बघा. ट्रान्सड्यूसर्स म्हणजे काय असतात तर एनर्जी कन्व्हर्टर्स असतात. एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते म्हणजे ट्रान्सड्यूसर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोलर सेल असतं, लाईट एनर्जी आली, आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली, सोलर सेल ट्रान्सड्यूसर झाला. जनरेटर असतो, मेकॅनिकल एनर्जी आली, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली, जनरेटर. मोटर असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी आली, मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट झाली. माईक आला, माईक मेकॅनिकल व्हायब्रेशन्स कन्वर्ट झाले इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन्समध्ये. सो जे डिव्हाइस एनर्जी कन्वर्ट करायला मदत करतं ते डिव्हाइस म्हणजे काय, ट्रान्सड्यूसर. सो इट इज ए डिव्हाइस which is used to converts one form of energy into another form. सिंपल. म्हणजे एक्झाम्पल्स आपण मोटर, जनरेटर, माईक किंवा सोलर सेल काही म्हणू शकतो. बरीचशी एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये एनर्जी कन्व्हर्जन झालेली फक्त आपल्याला काय झालं पाहिजे, दिसली पाहिजे. एका एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जीमध्ये झालं पाहिजे म्हणजे त्याला काय म्हणायचं, ट्रान्सड्यूसर म्हणायचं. नेक्स्ट रिसिव्हर बघूया. रिसिव्हर जसा ट्रान्समीटर आहे तसाच कोण असतो, रिसिव्हर असतो. त्याच्या रिव्हर्स काम करतो बघा तो. हा कुठल्या साईडला असतो, आउटपुट साईडला असतो ना. ओके, द रिसिव्हर रिसिव्ह द मेसेज सिग्नल ॲट द चॅनल आउटपुट. The receiver receives the message signal at कुठं, चॅनलच्या आउटपुटला, रस्त्याच्या शेवटी ना, at channel
output, receive the message signal at channel output, comma, reconstruct it into suitable form. रिकन्स्ट्रक्ट करतो त्या मेसेजला. का रिकन्स्ट्रक्ट करतो बघा, कारण सेपरेशन केलं पाहिजे ना. आलेला डेटा असा आलेला एकत्र, त्यातला सेपरेट करूनच व्हॉइस इकडे पाठवलं पाहिजे, कॅरियर इकडे पाठवलं पाहिजे ना. सो इट रिकन्स्ट्रक्ट द डेटा and what we can say that regain original message तो काय करतो, बाजूला काढतो. दिस इज व्हेरी सिम्पल, कॉल्ड ॲज रिसिव्हर. जसा ट्रान्समीटर डेटाला कॅरियर बरोबर एकत्र करून पाठवतो, तसा हा डेटाला कॅरियर बरोबर सेपरेट करतो, म्हणजे रिसिव्हर. नेक्स्ट, नॉईज. ए रॅन्डम अनवॉन्टेड सिग्नल इज कॉल्ड ॲज नॉईज. ही सुद्धा एक सोपी डेफिनेशन आहे बघा. नॉईज येतो ना, सर्किटमध्ये नॉईज येतो, सिग्नल्समध्ये नॉईज येतो. सो इट इज ए रॅन्डम, कधीही येऊ शकतो, हा डिपेंड आहे टेम्परेचरवरती, एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती किंवा सिस्टीमवरती डिपेंड आहे. इट इज ए रॅन्डम अनवॉन्टेड का म्हणता येईल, आपल्याला नको असलेला सिग्नल आहे बघा. ड्रॉबॅक आहे हा नॉईज म्हणजे ना, साहजिकच. इट इज ए रॅन्डम अनवॉन्टेड सिग्नल इन कम्युनिकेशन चॅनल म्हणूया, कम्युनिकेशन चॅनल इज कॉल्ड ॲज द नॉईज. असं म्हटलं तरी चालेल का बघा. सो दीज आर द 5 टर्म्स. अजूनही बऱ्याचशा टर्म्स आहेत, सध्या तरी एवढ्या सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या बघा. सगळ्या समजतात का? फर्स्ट, सिग्नल म्हणजे काय, ट्रान्समीटर म्हणजे काय, ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, रिसिव्हर म्हणजे काय आणि नॉईज म्हणजे काय. चला पुढच्या आपण काही टर्म्स बघूया, ह्या इथपर्यंत व्यवस्थित लिहून घ्या. चला 6 नंबरची कन्सेप्ट बघा. कन्सेप्ट आहे ॲटेन्युएशन. 6 नंबर कन्सेप्ट ॲटेन्युएशन. थोडासा शब्द वेगळा वाटतोय हा ऐकायला, पण काही अवघड नाही आहे. ॲटेन्युएशन म्हणजे काय बघा. आपल्याला माहिती आहे की कम्युनिकेशनमध्ये नॉईज येतोय, नॉईज कसाही अनवॉन्टेड सिग्नल येतोय, नॉईज येतोय, त्यामुळे कम्युनिकेशन डिस्टर्ब होतंय. मग नॉईज आल्यानंतर कम्युनिकेशन डिस्टर्ब झालं, याचा अर्थ कम्युनिकेशनमध्ये काय झाला, लॉस झाला. तो जो लॉस असतो त्याला काय म्हटलं जातं, ॲटेन्युएशन म्हटलं जातं. सिम्पल. सो द लॉस ऑफ स्ट्रेंथ ऑफ सिग्नल, द लॉस ऑफ strength of signal while propagating through channel is called as attenuation. बघा ॲटेन्युएशनची डेफिनेशन काय सांगितली. नॉईज कसा येतो आपल्याला समजलं की अनवॉन्टेड नॉईज येतो, अचानकपणे येऊ शकतो, रॅन्डमली कसाही येऊ शकतो एखाद्या सिस्टीममध्ये. नॉईज आला की साहजिकच सिस्टीमची इफिशियन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि सिस्टीमची इफिशियन्सी कमी झाली याचा अर्थ सिस्टीममध्ये लॉस झाला असं आपण म्हणूया. मग तो जो लॉस असतो त्याला काय म्हटलं जातं, ॲटेन्युएशन म्हटलं जातं. नेक्स्ट पुढची डेफिनेशन बघूया आपण. ॲम्प्लिफिकेशन प्रोसेस आहे बघा ही, याच्यामध्ये ION आलं शेवटी. सो इट इज वन ऑफ द प्रोसेस. ओके. मग ॲम्प्लिफिकेशन होतं म्हणजे काय होतं बघा. आता एक मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो. माईकवरती आपण बोलतो, तो आवाज आपल्याला लाऊडस्पीकरमधनं मोठा ऐकायला मिळतो. म्हणजे मी जेव्हा माईकवरती बोलतो तेव्हा माझे मेकॅनिकल व्हायब्रेशन्स त्या माईकच्या मदतीने इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट होतात. कारण माईक हा एक प्रकारचा ट्रान्सड्यूसर आहे, एक प्रकारचा सेन्सर आहे. माईकमधले सिग्नल गेले ॲम्प्लिफायरला, ॲम्प्लिफाय सिग्नल ॲम्प्लिफिकेशन करतो आणि साऊंडला देतो. म्हणजे आपण जे बोलतो ते साऊंडवरती खूप मोठ्या आवाजामध्ये ऐकायला मिळतं. म्हणजे आपल्या सिग्नलची स्ट्रेंथ काय झाली, थोडक्यात ॲम्प्लिफाय झाली. ओके. सो इट इज अ प्रोसेस टू इनक्रीज आणि इनक्रीजला शब्द वापरला जातो ॲम्प्लिफाय. शब्द लक्षात ठेवा. टू इनक्रीज स्ट्रेंथ म्हणजेच ॲम्प्लिट्यूड म्हणतो मी. टू इनक्रीज स्ट्रेंथ ऑफ सिग्नल इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिफिकेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इनपुट सिग्नल हा असा छोटा असेल तर आउटपुट सिग्नलमध्ये काय केलं जातं, त्याची स्ट्रेंथ जनरली वाढवली जाते अशी. सो बघा ही स्ट्रेंथ एवढी होती, आता ही स्ट्रेंथ एवढी झाली ना, म्हणजे वाढवली जाते. ह्याला म्हटलं जातं ॲम्प्लिफायर म्हटलं जातं. असं जे डिव्हाइस असतं ते जनरली ॲम्प्लिफायर असतं. मग हे तुम्हाला इन डिटेल
सेमीकंडक्टरमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ॲम्प्लिफिकेशन प्रोसेस कसे होते, ॲम्प्लिफिकेशन सिग्नलचं कसं होतं, ॲम्प्लिफिकेशन करण्यासाठी सिग्नल्समध्ये काय काय वापरलं जातं, हे सगळं आपल्याला पुढं समजून जाईल. ओके, ॲम्प्लिफिकेशन. नेक्स्ट आहे रेंज. द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन अप टू विच सिग्नल कॅन बी रिसिव्ड विथ सफिशियंट स्ट्रेंथ. ही आपण काल ॲक्च्युली बघितलेली आहे, तरी सुद्धा इथं लिहितो मी. रेंज, द मॅक्सिमम डिस्टन्स, जास्तीत जास्त असलेलं डिस्टन्स, द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन ट्रान्समीटर अँड रिसीवर at which effective communication take place. जोपर्यंत इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे तोपर्यंतची जी काही डिस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणतो, रेंज म्हणतो. हे आपण काल पण बघितलेलं आहे. नेक्स्ट बँडविड्थ बघा. द बँडविड्थ ऑफ एन इलेक्ट्रॉनिक सर्किट इज द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी ओव्हर विच इट ऑपरेट्स इफिशियंटली किंवा इफेक्टिव्हली. बँडविड्थ म्हणजे काय बघा, बँडविड्थचा अर्थ फ्रिक्वेन्सी, लक्षात ठेवा. ओके, सो बँडविड्थ म्हणजे काय, एक फ्रिक्वेन्सीचा बँड आहे. रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज आहे ओव्हर विच इट ऑपरेट्स इफिशियंटली. द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज over which it operates इफेक्टिव्हली किंवा इफिशियंटली सुद्धा म्हटलं जातं. इफेक्टिव्हली तर बँडविड्थ कशी असते बघा, समजा इकडे फ्रिक्वेन्सी आहे, इथं लो फ्रिक्वेन्सी असते, इथं हाय फ्रिक्वेन्सी असते. सो या दोघांच्या मध्ये हा बँड झाला फ्रिक्वेन्सीचा बघा. ओके, सो दिस bandwidth is nothing but the FH minus FL. दिस इज FH, हाय फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स. सो हा एक पर्टिक्युलर बँड आहे, त्या बँडनं काय केलं जातं, सिग्नल हा पाठवला जातो. सो दिस इज द बँडविड्थ. नेक्स्ट मॉड्युलेशन. आता ह्या मॉड्युलेशनवरती आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे, फक्त आतमधलं सर्किटरी काय बघायची गरज नाही, महत्त्वाचं डेफिनेशन महत्त्वाची समजून घ्यायची. ही सुद्धा एक प्रकारची प्रोसेस आहे बघा. याचं सुद्धा मी एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला देतो. मॉड्युलेशन म्हणजे काय आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय तुम्हाला डेफिनेटली समजून जाईल. ओके, आता मला सांगा, बस असते, बस एस टी बस आहे, आपल्याला माहीत आहे. आपल्या गावामध्ये बस येते. ओके, सगळेजण बसमध्ये बसतात, येतात आणि शहरामध्ये जाऊन पुन्हा उतरतात आणि आपल्या कामाला लागतात सगळेजण. तर बस काय करते बघा, एकदा तुम्हाला गावामध्ये येते, तुम्हाला घ्यायचं काम करते आणि तिथून निघते. मग ते तुम्हाला घेणं आणि तिथून निघणं म्हणजे मॉड्युलेशन. पुन्हा बस आली, शहरामध्ये आली, तिथून तुम्हाला बसनं सोडलं, घेऊन आली आणि तुम्हाला सोडून दिलं, तर तिथं जी प्रोसेस होते त्याला म्हटलं जातं डिमॉड्युलेशन. आता हेच कम्युनिकेशनसाठी आपण थोडंसं बघूया. माझ्याकडे एक छोटासा सिग्नल आहे. आपला आता छोटा सिग्नल म्हणजे पॅसेंजर. तो पॅसेंजर डायरेक्ट पळत जाऊ शकतोय का शहराला? नाही जाऊ शकत. म्हणून त्यानं कुणाची मदत घेतली? बसची मदत घेतली. तो बसमध्ये बसला आणि बस बरोबर निघून गेला. बस मग रस्त्यावरून आली, चॅनलवरून आली, स्टँडला पोहोचली, पॅसेंजरला बसनं बाजूला काढलं. तसं कम्युनिकेशनमध्ये माझ्याकडे एक छोटासा सिग्नल आहे. तो सिग्नल मला पाठवायचा आहे, कुठं तर लांब डिस्टन्सवरती पाठवायचा आहे, वायरलेस रोडवरनं पाठवायचं आहे थोडक्यात. ओके, मग माझ्याकडे हा समजा छोटासा सिग्नल आहे. मी काय करणार? मोठ्या सिग्नलची वाट बघणार. छोटा सिग्नल म्हणजे पॅसेंजर. चला, पॅसेंजर आला स्टँडवरती, एस टी आहे स्टँडवरती, मोठा सिग्नल आहे ना एस टीमध्ये, एस टी फास्ट जाऊ शकते आपल्यापेक्षा. चला, पॅसेंजर एस टीमध्ये बसला म्हणजे थोडक्यात स्मॉल सिग्नल हाय सिग्नल बरोबर सुपर इम्पोज झाला म्हणायचं. सुपर इम्पोज झाला म्हणजे मिक्स झाला थोडक्यात. चला, मग एस टी आणि पॅसेंजर, हाय सिग्नल लो सिग्नल, वायरलेस रस्त्यावरून आले, एस टी रस्त्यावरून आली, दुसऱ्या ठिकाणी आले, स्टँडवर आले. चला, आता काम काय आहे? पॅसेंजर तिथंच थांबून राहणार आहे का, बसला अडकून राहणार आहे का? नाही, तो सेपरेट झाला पाहिजे ना. म्हणून पॅसेंजर बाजूला निघाला आणि पॅसेंजर निघून गेला. तसंच लो सिग्नल बाजूला आणि लो सिग्नल निघून गेला. म्हणजे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये लो सिग्नल आणणं अपेक्षित आहे. पॅसेंजरला आपल्याला आणायचं आहे, एस टीला आणायचं नाही आहे आपल्याला, बरोबर. मग म्हणजे एस टीला महत्त्व द्यायचं नाही आहे, पॅसेंजरला महत्त्व द्यायचं आहे. मग पॅसेंजर एस टीची मदत घेतोय. एस टी इम्पॉर्टंट आहे का? तर आहेच, पण आपल्याला पाहिजे कोण? पॅसेंजर पाहिजे. आपल्याला पाहिजे कोण? लो सिग्नल पाहिजे. सो पॅसेंजर म्हणजे लो सिग्नल, एस टी म्हणजे हाय सिग्नल. समजली प्रोसेस? घेतलं, निघून आले, मॉड्युलेशन. चॅनलवरनं आले ना,
रस्ता खराब असेल तर नॉईज येऊ शकतो, असं तसं. दुसऱ्या शहरामध्ये आले, तिथं एस टीनं पॅसेंजरला बाजूला काढलं, डिमॉड्युलेशन झालं. हीच प्रोसेस आपल्या फोनमध्ये किंवा कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये हीच प्रोसेस होत असते. त्याला म्हटलं जातं मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन. मॉड्युलेशन हे 3 प्रकारचे असतात: फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. त्याचंही आपण डिटेल बघणार आहे. बघा, द प्रोसेस ऑफ सुपरइम्पोजिंग low frequency signal with high frequency signal at ट्रान्समीटरच्या ठिकाणी होणार आहे सगळं हे. at transmitter is called as मॉड्युलेशन. कळली का बघा प्रोसेस? मॉड्युलेशन हे एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये लो सिग्नल हा हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल बरोबर सुपर इम्पोज होतोय. पॅसेंजर एस टी बरोबर सुपर इम्पोज झाला म्हणजे म्हणायचं मॉड्युलेशन. चला लिहून घ्या इथपर्यंत. अजूनही पुढच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण बघूया. चला, तर याच्या पुढची रिव्हर्स प्रोसेस असेल बघा. रिव्हर्स प्रोसेस केली जाईल म्हणून त्याला काय म्हणायचं? डिमॉड्युलेशन म्हणायचं. डिमॉड्युलेशन म्हणजे इथं थोडक्यात पॅसेंजर त्या एस टीमधून आता बाहेर पडून निघून जाणार आहे. म्हणजे प्रोसेस कसली झाली? रिव्हर्स झाली ना. कुणाच्या रिव्हर्स झाली? तर मॉड्युलेशनच्या रिव्हर्स झाली. सो मॉड्युलेशनच्या रिव्हर्स जी प्रोसेस असते त्याला म्हटलं जातं डिमॉड्युलेशन. द प्रोसेस ऑफ रिगेनिंग सिग्नल फ्रॉम ए द प्रोसेस ऑफ regaining a signal from a regain करायला लागेल. रिगेन होणार सिग्नल फ्रॉम ए मॉड्युलेटेड वेव्ह मॉड्युलेशन झालेली वेव्ह, मॉड्युलेटेड वेव्ह इज कॉल्ड ॲज डिमॉड्युलेशन. आणि हे कुठं होणार आहे? रिसिव्हरच्या तिथं होईल ना. रिसिव्हर जिथं आहे तिथं होणार आहे ना. ट्रान्समीटर म्हणजे आपलं गाव आणि रिसिव्हर म्हणजे शहर म्हणूया आपण. लक्षात आलं? सो तिथं प्रोसेस होणार आहे ती डिमॉड्युलेशनची होणार आहे. इट इज अ रिव्हर्स प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन. सिम्पल. नेक्स्ट रिपीटर. पुढची डेफिनेशन बघा. रिपीटर बघा. रिपीटर म्हणजे काय थोडक्यात की एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर आहे. कन्सिडर करा. ट्रान्समीटरकडनं सिग्नल पाठवायचा आहे, रिसिव्हरकडे पाठवायचा आहे. पण समजा जर आपल्याला रेंज वाढवायची असेल आणि सिग्नल तर डायरेक्ट नाही जाऊ शकत रेंज वाढल्यामुळं, मग काय करायचं? ट्रान्समीटर आणि रिसिव्हरच्या मध्ये एक रिपीटर टाकायचा. तो काय काम करेल? ट्रान्समीटर रिसिव्हरचं काम करेल. ट्रान्स रिसिव्हर सुद्धा म्हणतात बघा त्याला. म्हणजे तो डेटा घेईल आणि डेटा पुढे पाठवेल. म्हणजे कम्युनिकेशनची रेंज जी आहे ती रेंज आपण काय करू शकतो? रिपीटरच्या मदतीनं वाढवू शकतो. सो इट इज ए कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. सिंपल डेफिनेशन. इट इज ए combination of transmitter and receiver, and it is used to increase. कशासाठी वापरायचं? and it is used to increase the range of कम्युनिकेशनची रेंज वाढवण्यासाठी काय केलं जातं? रिपीटरचा वापर केला जातो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थ सरफेस, तुम्हाला एक बुकमध्ये डायग्राम आहे ती देतो हवं तर. समजा हा कोण आहे? आपला ट्रान्समीटर आहे ज्याला मी TX म्हणतो. इथं रिपीटर टाकायचा. सो दिस इज रिपीटर. आणि हा जो आहे तो म्हणजे कोण आहे? आपला रिसिव्हर आहे ज्याला RX म्हणतो. म्हणजे बघा हा सिग्नल इथे येणार, यानं रिसीव्ह केला, पुन्हा ह्याने ट्रान्समिट केला. हा ट्रान्समिट करायचंच काम करेल, हा रिसीव्ह करायचं काम करेल. पण हा बघा रिसीव्ह पण करेल आणि ट्रान्समिट पण करेल. म्हणून ह्याला ट्रान्स रिसिव्हर सुद्धा म्हणतात बघा. ट्रान्स रिसिव्हर म्हणजे रिपीटरला दुसरं नाव काय असू शकतं? ट्रान्स रिसिव्हर असू शकतं. सो सगळ्यात महत्त्वाचं याचं काय की टू इन्क्रीज द रेंज ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम. सो एवढ्या सगळ्या टर्म्स आहेत ह्या कम्युनिकेशनमधल्या आहेत. सगळ्या लक्षात आल्या का बघा?
चला पुढची टर्म मी म्हटलं होतं इन डिटेल बघूया, मॉड्युलेशन टर्म बघूया. मॉड्युलेशन, तर मॉड्युलेशन कसं होतं बघूया. तर मी इथं हेडिंग लिहितो मॉड्युलेशन, शेवटचाच पॉईंट आहे हा टॉपिकमधला, मॉड्युलेशन. तर 3 प्रकारचे मॉड्युलेशन्स असतात असं मी म्हटलं. एक म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन. बघा, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन. FM ऐकतो आपण, FM रेडिओ, त्यातलं ते फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असं लक्षात ठेवा. आता मॉड्युलेशनमध्ये लक्षात ठेवा की एक सिग्नल असतो म्हणजे पॅसेंजर, आणि एक ST असते ज्याला कॅरियर वेव्ह म्हणायचं. दोघात पॉवर कोणाची जास्त? STची पॉवर जास्त ना, आपण नाही पळू शकत, ST फास्ट पळू शकते. सो जो कॅरियर असतो त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि जो इन्फॉर्मेशन सिग्नल असतो त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. बघा 2 टाईपचे सिग्नल्स बघूया आपण. पहिला सिग्नल म्हणजे काय? इन्फॉर्मेशन सिग्नल. इन्फॉर्मेशन सिग्नल जो लो आहे, लो फ्रिक्वेन्सी आहे, याला पाठवायचं आहे आपल्याला दुसऱ्या गावाला. मग डायरेक्ट जा म्हणू शकत नाही आपण, का तर लो आहे ना, तो स्ट्रेंथ कमी आहे त्याची. मग याला काय करायचं? कॅरियर बरोबर ॲड करायचा, म्हणजे कॅरियर बरोबर मॉड्युलेट करायचं त्याला, कॅरियर सिग्नल. का तर कॅरियर कसा आहे? हा आहे ना. म्हणजे थोडक्यात सॅटेलाइट कसा रॉकेटच्या मदतीनं पाठवला जातो, डायरेक्ट सॅटेलाइट कधी वरती जात नाही, तो रॉकेटच्या मदतीने जातो. का तर रॉकेट हाय जाऊ शकतं ना, हाय व्हेलॉसिटी, हाय हाईटला जाऊ शकतं, म्हणून रॉकेटच्या मदतीनं सॅटेलाइटला पाठवला जातो. तसा हाय सिग्नलच्या मदतीनं कुणाला पाठवायचं? लो सिग्नलला. आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हटलं जातं मॉड्युलेशन. मग हे दोघं जण पुढे जातात दुसऱ्या स्टँडला आणि तिथं सेपरेट होतात ना, का तर हा पाहिजे आपल्याला वेगळा, त्यामुळे याच्यापासून हा सेपरेट करायचं म्हणजे डिमॉड्युलेशन करायचं. ओके. सो मॉड्युलेशनमध्ये 3 प्रकार आहेत, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा आपला इन्फॉर्मेशन सिग्नल काढूया आपण. हा समजा इन्फॉर्मेशन सिग्नल आहे, हा लो सिग्नल आहे असं आपण म्हणूया. ओके, इट इज इन्फॉर्मेशन सिग्नल, इट इज इन्फॉर्मेशन सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल म्हटलं तरी चालेल याला, M(t) म्हणूया याला. ओके, हा आता काय करायचा? हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल बरोबर घ्यायचा आहे. सो हा झाला हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, याला मी C(t) म्हणतो, ज्याला कॅरियर सिग्नल म्हटलं जातं. बघा व्यवस्थित दिसतंय का बघा. सो पहिला सिग्नल आहे तो मॉड्युलेटिंग सिग्नल झाला, ज्याला मी M(t) म्हटलं. दुसरा सिग्नल आहे तो कॅरियर सिग्नल झाला, ज्याला मी C(t) म्हटलं. आता पहिलं मॉड्युलेशन बघूया आपण. पहिलं मॉड्युलेशन म्हणजे कुठलं? तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, ज्याला AM म्हणतो आपण. AM जास्त रेंजसाठी वापरलं जातं. बघा, रेंज ऑफ द ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन इज मॅक्सिमम. तर AM मध्ये काय होतं? तर एक एनव्हलप तयार होतो असा, लाईक दिस. जो काही इन्फॉर्मेशन सिग्नल आहे त्याचा एक एनव्हलप तयार होतो आणि त्याच्यामध्ये हा कॅरियर सिग्नल प्लेस होतो आणि हे दोघं जण अशा पद्धतीने निघून जातात. ग्राफिकली रिप्रेझेंटेशन इकडे ॲम्प्लिट्यूड असेल ना. सो ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होतं बघा. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये काय होणार आहे? तर ॲम्प्लिट्यूड व्हॅरीज अकॉर्डिंग टू कॅरियर सिग्नल. हे महत्त्वाचं आहे बघा. ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होणार आहे. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये कोण व्हॅरी होतं? तर ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होतं असं लक्षात ठेवा. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन बघूया. FM म्हणतो मी त्याला, इकडे ॲम्प्लिट्यूड आहे. आता FM मध्ये काय FM म्हणतो इथं, काय व्हॅरी होणार आहे? फ्रिक्वेन्सी व्हॅरी होणार आहे अकॉर्डिंग टू व्हॉट? कॅरियर सिग्नल. पुढचं आहे तसंच. मग फ्रिक्वेन्सी कशी व्हॅरी होते बघा. फॉर एक्झाम्पल हे असं आपलं प्रोजेक्शन आहे, आपण म्हणूया लाईक दिस. हे प्रोजेक्शन आहे म्हणूया, लाईक दिस. हे प्रोजेक्शन आहे म्हणूया. तर हा पार्ट म्हणजे काय? जास्त पॉझिटिव्ह पार्ट आहे ना, सो तिथं जास्त फ्रिक्वेन्सी असते. हा पार्ट कसा आहे? निगेटिव्ह पार्ट आहे बघा, आहे का हा निगेटिव्ह पार्ट. सो निगेटिव्ह पार्टला फ्रिक्वेन्सी कमी होते, पुन्हा हाय होते, पुन्हा कमी होते. म्हणजे आपल्याला व्हॅरिएशन कुणाचं मिळते? फ्रिक्वेन्सीचं मिळते अकॉर्डिंग टू व्हॉट? अकॉर्डिंग टू मॉड्युलेटिंग सिग्नल. सॉरी, अकॉर्डिंग टू मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, नॉट कॅरियर. अकॉर्डिंग टू मॉड्युलेटिंग म्हणा, सॉरी. इनपुट बरोबरच ना. सो आता इनपुट बरोबर फ्रिक्वेन्सी चेंज झाली बघा. ही फ्रिक्वेन्सी कशी मिळाली? हाय मिळाली. ही कशी मिळाली? लो मिळाली. सो लो हाय करत करत आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते. म्हणजे कुठलं मॉड्युलेशन झालं? हे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन झालं. तिसरं काढूया आपण, फेज मॉड्युलेशन काढतो मी इथं बघा. ॲम्प्लिट्यूड म्हणतो. तर फेजमध्ये काय होतं? PM म्हणतो. तर फेज चेंज होतो. फेज अकॉर्डिंग टू व्हॉट? मॉड्युलेटिंग सिग्नल. कोण चेंज होणार आहे?
फेज चेंज होणार. फेज चेंज म्हणजे काय बघा, समजा इथं मी दाखवतो शॉर्टमध्ये, हा आपला मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, इथं काढतो म्हणजे हे तुम्हाला इथं काढायला सोपं पडेल. कॅरियर वेव्ह कसा आहे, असा आहे, कॅरियर वेव्ह कॅरियर वेव्ह कॅरियर वेव्ह. पण इथं आल्यानंतर बघा सिग्नल चेंज झाला म्हटल्यावर इथं फेज चेंज होती, लाईक दिस. पुन्हा फेज चेंज होती, पुन्हा फेज चेंज होते, अशी फेज चेंज होणार आहे. सो हे प्रोजेक्शन मी इथे दाखवतो. सो पहिल्यांदा प्लस आहे, लाईक दिस लाईक दिस लाईक दिस लाईक दिस. समजा इथं आलो, फेज चेंज झाली, का तर सिग्नल वरचा चेंज झाला ना. पुन्हा इथं आलो, फेज चेंज झाली, पुन्हा इथं आलो, फेज चेंज झाली, लाईक दिस. सो या पॉईंटला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय चेंज झालेलं दिसेल बघा, तर तुम्हाला फेज चेंज झालेलं तिथं बघायला मिळेल. सो हे सगळे जे टाईप्स आहेत हे मॉड्युलेशनचे टाईप्स आहेत. आणि हा जो मॉड्युलेशनचा पॉईंट आहे तो हा या टॉपिकमधला शेवटचा पॉईंट आहे. बघा समजलं का सगळ्यांना व्यवस्थित. आपण आज कम्युनिकेशन सिस्टीमच्या कन्सेप्ट्स बघितल्या आणि कम्युनिकेशन सिस्टीम बरोबर आपण सगळ्यात महत्त्वाचं मॉड्युलेशन टेक्निक बघितली. मॉड्युलेशनमध्ये आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असे 3 टाईप्स बघितले. तर इथं हा टॉपिक पूर्णपणे संपतोय. आता ह्या टॉपिकचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि काही अनसॉल्ड न्यूमेरिकल जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. अजून एक कदाचित 2 लेक्चर्समध्ये आपण हा टॉपिक संपूया, जेणेकरून CETचे क्वेश्चन्स पण मॅक्सिमम डिस्कस करू आणि जे बुकमध्ये सगळे अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत त्याचं सुद्धा डिस्कशन करू. तोपर्यंत तुम्ही बुकमध्ये जे सॉल्व्ड आहेत ते स्वतः लिहून तुमच्या वहीमध्ये त्याचा आन्सर लिहायचा प्रयत्न करा. व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा, सगळे क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थित लिहा. मी जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन देईन, अनसॉल्ड क्वेश्चन देईन, त्याचेसुद्धा आन्सर आणि क्वेश्चन्स व्यवस्थित एका वहीमध्ये मेंटेन करा आणि त्याचा अभ्यास करा. आपण थांबूया आज इथं. काही शंका असतील तर डेफिनेटली मेसेज करा. भेटूया पुढच्या लेक्चरला याच्यामधला पुढचा पॉईंट घेऊन, पुढच्या कन्सेप्ट किंवा पुढचं मॅथमॅटिकल न्यूमेरिकल्स घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू सो मच.